माननीय अशोकजी सिंघल यांना काही कारसेवक रक्तबंबाळ अवस्थेत घेऊन जाताना आम्ही पाहिले। अचानक डोळ्यांमधनं पाणी यायला लागलं। मग लक्षात आलं की पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली आहे। शरद कोठारी आणि राम कोठारी या दोघांचा मृत्यू झाला। अयोध्येत आम्ही शेतांमधनं, नाल्यांमधनं, पाण्यामधनं असे आतल्या बाजूनी चालत चालत गेलो, कारण मेन रोडला येणं शक्य नव्हतं। आम्हाला अटक झाली। आंध्रामधल्या बजरंग दलाच्या हजारो कारसेवकांना आमच्या डब्यांमधनं उतरवण्यात आलं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं। अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची लगबग सुरू असून 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। एकीकडे या सोहळ्याची देशभर चर्चा होत असताना दुसरीकडे 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशीद पाडण्याच्या घडामोडी आजही लोकांच्या डोळ्यासमोर आहे। राम जन्मभूमीसाठीच्या या आंदोलनासाठी देशभरातून कारसेवक गेले होते। त्यापैकीच एक होत्या संजीवनी कोकीळ। संजीवनी कोकीळ या स्वतः अयोध्येला राम जन्मभूमी आंदोलनासाठी गेल्या होत्या। त्यावेळचा घटनाक्रम आणि थरार त्यांच्याकडूनच ऐकूयात। साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 24 तारखेला 3 कारसेवक आणि आम्ही 5 महिला कारसेवक असे मुंबईहून मोगल सरायला जायला निघालो। मध्ये अयोध्येकरता आम्ही अलाहाबादला उतरलो। तिथनं आम्हाला एका धर्मशाळेत नेण्यात आलं। धर्मशाळेतनं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जेवून वगैरे गंगेच्या पुलावरनं दुपारी 1:30 वाजता आमची मिरवणूक होती सगळ्या कारसेवकांची। तिकडं आम्ही जायला निघालो। गंगेच्या 3 किलोमीटरच्या पुलावर आम्हाला अटक झाली। मला त्यांनी प्रतापगडमध्ये नेलं। प्रतापगडला अनेक पुरुष कार्यकर्ते होते, महिला मी एकटीच होते, पण आम्ही त्यांच्याशी पोलिसांशी भांडून बिंडून असे आम्ही पुढे गेलो। अयोध्येत आम्ही शेतांमधनं, नाल्यांमधनं, पाण्यामधनं असे आतल्या बाजूनी चालत चालत गेलो, कारण मेन रोडला येणं शक्य नव्हतं। सगळीकडे सगळं बंद होतं। त्याच्यानंतर 30 ऑक्टोबरला आम्ही दुपारी 2:30च्या सुमाराला प्रॉपर अयोध्येत पोहोचलो। अयोध्येत पोहोचल्यानंतर तो दिवस तसाच गेला। कारसेवा झालेली होती सकाळी आणि 2 नोव्हेंबरची आम्हाला कारसेवेचं सगळ्या बाजूनी सगळ्यांनी एकत्र जाऊन रामललाचं इथं कारसेवा करायची असं ठरवलं। त्यानंतर आम्ही 2 नोव्हेंबरला सगळ्या बाजूंनी हनुमानगढीहून किंवा मेन अयोध्येच्या रस्त्याने शरयू रोडहून असे आम्ही कारसेवेकरता निघालो। लाखो कारसेवक जमलो होतो। काही क्षणामध्ये थोडं आम्ही जय जय श्रीराम करत असेपर्यंत अचानक डोळ्यांमधनं पाणी यायला लागलं। मग लक्षात आलं की पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली आहे। आमच्याकडे कुठलीच सोय नव्हती। आम्हाला काहीच माहित नव्हतं की अश्रुधुराची नळकांडी इतका त्रास देतात। त्याच्यानंतर गोळीबाराचे आवाज आले। गोळीबाराचे आवाज आल्यानंतर आम्ही जरा घाबरलो, पण तरी आम्ही परत फिरण्याच्या मार्गावर नव्हतो। त्यानंतर लाठीचार्ज झाला। लाठीचार्जमध्ये माननीय अशोकजी सिंघल यांना काही कारसेवक रक्तबंबाळ अवस्थेत घेऊन जाताना आम्ही पाहिले। त्यांच्या डोक्यावर काठी बसलेली होती पोलिसांची आणि रक्तस्राव भरपूर वाहत होता। अशोकजींचं वय झालेलं होतं, पण तरीही ते लीड करत होते। असं झालं नाही की तुम्ही करा आणि आम्ही मागणं बघतो, असं कधीच झालं नाही। त्यानंतर आमच्या इथं जे कारसेवक होते, हनुमानगढीकडनं आलेला संबंध जथ्था, त्याच्यामध्ये गोळीबारामध्ये शरद कोठारी आणि राम कोठारी या दोघांचा मृत्यू झाला। आणि त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं, कारण ते ज्या धर्मशाळेत राहत होते तिथं त्यांचं अंतिम दर्शनाकरता ठेवलेलं होतं त्यांना। आणि त्यांना नंतर त्या दिवशी आम्ही अयोध्येत कुणीही कारसेवक जेवण केलं नाही। त्यानंतर त्यांना अग्नी दिला गेला। त्यांचे चुलत बंधूही तिथंच होते, कोठारी बंधूंचे।
2 दिवसानंतर असं लक्षात आलं की हा सगळ्या गोळीबाराचा, लाठीचार्जचा इतका परिणाम झाला की मुलायम सिंगना हे डिक्लेअर करावं लागलं की रामललाचं दर्शन तुम्ही 1-1, 2-2 जाऊन घेऊ शकता, पण त्यालाही कंट्रोल होता. आम्ही मग रामललाचं 2 दिवस राहून दर्शन घेतलं आणि परत फिरलो. येताना वाराणसीत थांबलो, काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं आणि परत फिरलो. जाताना आम्हाला मुंबईहून जाताना सतना रेल्वे स्टेशनवरनं आम्हाला सतनाला चहाची सोय करण्यात आली. सर्व रेल्वेतल्या कारसेवकांची चहाची सोय केली. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर प्रतापगडच्या थोड्या अलीकडच्या स्टेशनवर जिथं मुलायम सिंगचं हे सुरू होत होतं संबंध, उत्तर प्रदेशची बॉर्डर, तिथं आंध्रामधल्या बजरंग दलाच्या हजारो कारसेवकांना आमच्या डब्यांमधनं उतरवण्यात आलं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि त्याच्यानंतर एकाही अलाहाबादपर्यंत एकाही रेल्वे स्टेशनवर लाईट नव्हते, पाणी नव्हतं, चहा किंवा खाणं हे काहीही नव्हतं. सगळी रेल्वे स्टेशनवरची दुकानं बंद होती. अशा प्रकारे आम्ही नंतर अयोध्येत पोचलो. अयोध्येत पोचल्यानंतर प्रचंड वानरं आम्हाला दिसली. बॉर्डरवरच अयोध्येच्या भयंकर वानरांचे जथ्थेच्या जथ्थे होते. भाजीवाल्यांच्या शेजारी बसलेले आणि ते भाज्यांना खात नव्हते, पण नुसतेच बसलेले होते. अशा तऱ्हेने आमचं वाराणसीपर्यंत आलो. वाराणसीहून आम्ही मुंबईला आलो, मुंबईहून पुण्याला आलो. राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी असलेल्या संजीवनी कोकीळ सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. जेव्हा राम मंदिर तयार होतंय हे टीव्हीवर पाहिलं तेव्हा नकळत आनंदाश्रू आल्याचंही त्यांनी सांगितलं. आता एकच आनंद होत आहे, ज्या क्षणी तो निकाल लागला सुप्रीम कोर्टाचा, त्या क्षणी आनंदाश्रू डोळ्यातनं उभे राहिले की लढा दिला तर त्याचं काहीतरी चीज झालं. आणि आता रामललाचं मंदिर होतं एवढं भव्य, त्यातही भयंकर आनंद आहे. आणि आयुष्यात काहीतरी कमावलं याची एक जाणीव झाली. जय श्रीराम. एकीकडे राम मंदिर हा राजकारण्यांसाठी जरी त्यांच्या राजकारणाचा विषय होत असला तरी राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांसाठी राम मंदिर तयार होतंय नव्हे तर राम मंदिर तयार झालंय ही गोष्ट आनंद देणारी आहे, यात शंका नाही. जय श्रीराम.